तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील गोहगाव दांदडे या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विजयकुमार रामेश्वर धोंडगे यांच्यावर अखेर शिस्तभंगात्मक कारवाई करत निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत। ही कारवाई क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अरविंद दांदडे व ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे। ग्रामसेवक धोंडगे यांच्यावर शासकीय कर्तव्य बजावताना गंभीर दुर्लक्ष, ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी करताना अपारदर्शकता, ग्रामस्थांच्या कामाची टाळाटाळ, प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली, प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रस्ताव निकषानुसार अनुक्रमे व नियमानुसार न देणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। सदर तक्रारींची प्राथमिक चौकशी गटविकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांनी पूर्ण करून जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता। त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम 1967 च्या तरतुदीनुसार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या आदेशानुसार विजयकुमार धोंडगे यांना 2 जुलैपासून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे। निलंबन कालावधीत त्यांची रवानगी पंचायत समिती मेहकर येथे करण्यात आली असून निलंबन कालावधीत ग्रामसेवक विजयकुमार रामेश्वर धोंडगे ग्रामपंचायत अधिकारी यांना खाजगी नोकरी किंवा उद्योगधंदा करता येणार नसल्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। मी अरविंद नामदेव दांदडे, राहणार गोगाव दांदडे, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। मी गोगाव दांदडे येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराविषयी VR ढोंडगे ग्राम सचिव गोगाव दांदडे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला याची तक्रार मी पंचायत समिती मेहकर येथे दिली। त्यांनी 15 वित्त आयोग आणि अनेक प्रकारच्या योजनांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला याचे निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होऊन नव्हती राहिली। त्यामुळे मी आणि आमचे गावकरी मंडळी यांनी याविरुद्ध पंचायत समितीसमोर उपोषण केले। आम्ही 3 ते 4 दिवस उपोषण केले। त्यावेळेस पंचायत समिती BDO साहेबांनी आम्हाला न्याय देण्यासाठी एक चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समिती नेमून त्या चौकशी समितीचा अहवाल आज आला आणि त्या अहवालामध्ये हा सदर सचिव दोषी आढळून आला। त्यामुळे त्यांचे निलंबन केले। त्यामुळे मी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि BDO साहेब यांचे धन्यवाद मानतो आणि त्यानंतर कोणत्याही राजकीय परिस्थितीला BDO साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी बळी न पडता यांच्यावर केलेली कार्यवाही ही योग्य आहे। त्यामुळे समस्त गावकरी मंडळीच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो। मी जुबेर देशमुख, राहणार गोगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। आमच्या गावातील ग्रामपंचायत सचिव विजयकुमार धोंडगे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला होता। त्या अनुषंगाने आम्ही पंचायत समिती मेहकर इथे गावकऱ्यांसोबत उपोषणाला सुरुवात केली। त्याच्यानंतर त्यांचे आरोप सिद्ध झाले। त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केलेला आणि मोठ्या प्रमाणात घरकुल योजनेत, PM आवास योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। त्याच्यानंतर गावकऱ्यांसोबत मी उपोषणाला बसले असता त्यांचे आरोप सिद्ध झाले आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि याच्यापुढेही त्यांची खाते चौकशी करण्यात यावी, अन्यथा मी गावकऱ्यांसोबत उपोषणाला पंचायत समितीसमोर बसेल हा माझा इशारा देतो।